ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सिडको अंबड येथील गायरान जमिनीवरती न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत कोणतीही कारवाई करू नये तसेच प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त झोपडपट्टीधारक शेतकऱ्यांनी गुरुवारी साखळी उपोषण सुरू केले। गायरान जमिनीच्या बाबत सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी MIDC विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे। निकाल येईपर्यंत MIDCने कोणतीही कारवाई न करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे। मात्र MIDC कडून या मागण्यांकडे दुर्लक्ष होतंय असा शेतकऱ्यांचा आरोप आहे। संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर, रवी अहिरे तसेच संजय सूर्यवंशी, कमळा पवार, रामदास अहिरे, जनार्दन लोंढे, कोमल मोरे, आरती गायकवाड, अलका लोंढे, सुमन ससाने, मोहम्मद मंसूरी, अर्चना सूर्यवंशी, मीना खैरनार आदी प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। 2007 आणि 8च्या दरम्यान नेहरू जवाहरलाल पुनर्वसन योजनेअंतर्गत आम्हाला पुनर्वसन योजनेची कुठलीही माहिती शासनाने दिलेली नाही। त्याचेही त्या भूमिपूजनही झालं तर ते आम्हाला त्याची काही कल्पना नाही। भूमिपूजन झालं ते केव्हा झालं ते पण आम्हाला माहित नाही। सकाळी 6 वाजेला झालं कधी झालं। आता उर्वरित आमचे जे पुनर्वसन 2014च्या दरम्यान शासनाने आम्हाला घरकुल दिलंय तर लोक म्हणले शासनाने आपल्याला घरकुल दिले तर चला, पण तिथं गेलो तर तिथं अशी अवस्था आहे, पावसाळ्यात विहिरीसारखं पाणी पाझरतं। आज इंग्रज सरकारच्या काळात गंगापूरचं धरण बांधले, काही अनेक इंग्रज सरकारने इमारती बांधल्या। आज ते भारत सरकारला सांगता का तुमचा कालावधी संपलाय, भारत सरकारने याची पाहणी करावी। आणि 10 वर्षाने झालं तरी हे घरकुल विहिरीसारखं पाणी पाझरतं, तरी प्रशासन म्हणतं ठेकेदाराचा करार संपलेला आहे आणि ते उर्वरित कामं लाभार्थ्याने करून घ्यावे। आणि काही अनेक लोक आहे का त्याच्याकडे कागद पुरावा असून सुद्धा त्यांना घरकुल मिळाले नाही। आमच्या एका घरात एका पाल्याला 4 मुलं आहे, 2 मुलं आहे, 3 मुलं आहे, ते एकाच वडिलालाच घर मिळालेले। आज त्या मुलांचे लग्न झाले तर त्या घरात राहण्यासाठी परिस्थिती अशी का एवढ्या घरात एक कुटुंब कसं राहील? हा सगळ्यात मोठा प्रशासनाने याची आमचं काळजी घ्यावी। आज या ठिकाणी आमचा बेमुदत साखळी उपोषणाचा 3रा दिवस आहे। तर हे सगळे कष्टकरी लोक आहे, शेतकरी पण। आता यात प्रामुख्याने 2 मुद्दे, महानगरपालिका आणि MIDC म्हणते की महानगरपालिकेने ह्या अतिक्रमणाच्या झोपडपट्ट्या आहेत त्या काढाव्या आणि महानगरपालिका म्हणते की आम्ही MIDCला जागा दिले आणि ते त्यांची जबाबदारी आहे। आता मुळात असं आहे की MIDCला जागा महानगरपालिकेने केव्हा दिली? गेल्या 7-8 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी। मग याच्या अगोदर ज्या झोपड्या होत्या त्या सगळ्या अधिकृत होत्या ना। त्यांना जे तुम्ही काही घरकुल दिलेलं आहे त्या घरकुलची जर अवस्था बघितली तर तिथं राहण्याजोगी जागा नाही। म्हणून आम्ही म्हणजे पोलीस स्टेशन मार्फत महानगरपालिकेनं आणि MIDCला विनंती केली की तुम्ही सगळे अधिकारी या आणि चर्चा करा, चर्चेतून मार्ग काढा। परंतु हे न करता दुसऱ्या दिवशी पोलीस फोर्स घेऊन यायचे, CRPचे जवान घेऊन यायचे आणि या लोकांना धमक्या द्यायच्या। हे कितपत योग्य आहे? अरे हे सगळे हातावरले लोक आहे, हे आज जर कामाला नाही गेले तर दुसऱ्या दिवशी त्यांची चूल पेटणार नाही। आणि या लोकांवर अन्याय होताना एकही लोकप्रतिनिधी इथं जागेवर नाही। आणि आता निवडणुकीच्या निमित्ताने मोठे मोठे मेळावे, काय धार्मिक उत्सव करताय आणि हे झोपडपट्टी धारक शेतकरी आज हे इथं बसलेले आहे, यांच्याबाबत कुणालाच चिंता नाही। आणि माझं अधिकाऱ्यांना सांगणं आहे, तुम्ही या उपोषणाची खरंच तुम्ही गंभीर दखल घ्या, अन्यथा याचे परिणाम वाईट होतील। जरी MIDCने जागा घेतली किंवा महानगरपालिका म्हणते की आमचं याच्याशी काही ते संबंध नाहीये किंवा MIDC म्हणते हे महानगरपालिकेने करावं, ही टोलवाटोलवी कशासाठी? झोपडपट्टी पुनर्वसन योजना आहे, ज्या झोपड्या असतात त्यांचं पुनर्वसन करावं लागतं शासनाला। ते झोपडपट्टी पुनर्वसन का करत नाही? तुम्ही दुसरीकडे जागा द्या, त्यांना चांगली जागा द्या। आता तुम्ही जर घरकुलची अवस्था पाहिली तर तिथं तर राहण्या जागा तिथे एवढा भ्रष्टाचार आहे, हिशोबाच्या बाहेर। तिथं अधिकारी लक्ष देत नाही। हे जवळजवळ 100 ते 150 कुटुंब आहे। कुटुंबाची जबाबदारी कोणी घ्यायची? हे जर असंच अन्याय चालू असेल तर याला काय कोण जिम्मेदार? कोण? 100 ते 150 झोपड्या आहे, एवढे कुटुंब आहे जे आज या जागेवर राहत आहेत। आज गेल्या अनेक वर्षापासून ते राहत आहे, त्यांना घरे पण मिळालेली नाहीये। बरं, जे घरं मिळाली ते घरं तुम्ही जाऊन बघा, त्यांची अवस्था बघा, कसे राहतील तिथं ते।
आणि न्यायासाठी कोणाकडे जायचं? न्यायासाठी त्यांना काहीच नाहीये. म्हणून मी शासनाला एकच विनंती करतो की MIDC आणि अधिकारी हे जर चर्चा करायला येत नसेल तर मग आम्हाला चर्चेला कसं आणायचं आम्हाला चांगलं माहिती आहे. मग आम्ही त्यांच्या दालनात आम्ही जाऊन हे आंदोलन करू शकतो. आम्ही 2-4 दिवस वाट बघू आणि मग ठरवू पुढच्या आंदोलनाची दिशा कशी करायची. पण माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, MIDC कार्यालयाला विनंती आहे आणि महानगरपालिकेला विनंती आहे की तुम्ही एकमेकावर टोलवाटोलवी करण्यापेक्षा ह्या सगळ्या लोकांशी चर्चा करून त्यांना मार्ग काढावा ना, तोडगा काढावा ना. तोडगा काढते चर्चेला काय येत नाही. मग तुम्ही यांच्याशी बोला ना, चर्चा करा ना. 2007च्या नंतरच्या ज्या काही झोपडपट्ट्या आहे त्याच्या अगोदरच्या जे काही झोपडपट्टीधारक आहे त्यांचं नियोजन कोणी करायचं, त्यांची राहण्याची व्यवस्था कोणी करायची, हे सगळं असं आहे. त्याच्यामुळे आम्ही आता पुढील आंदोलनाची दिशा एवढा येत्या 2-3 दिवसात ठरवू. पण या सगळ्या प्रशासनाने याची गंभीर्याने दखल घ्यावी अशी माझी हात जोडून विनंती आहे. किरण आहेर, C24 तास, नाशिक.